नमस्कार, मी विशाल परदेशी. चाका वृत्त या विशेष वृत्त मालिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. गेल्या 2 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वृत्त मालिका चालून न्यूज 18 लोकमत सातत्यानं पाठपुरावा करत होतं आणि सरकारला जाब विचारत होतं. त्याला अखेर यश आलंय. आणि काही वेळापूर्वीच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराविषयी एक मोठी घोषणा केली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून एसटीचे कर्मचारी विनापगारी आपली सेवा बजावतायत. मात्र दिवाळी तोंडावर आली तरीही राज्य सरकारचं त्यांच्याकडे दुर्लक्ष होत होतं. मात्र काही वेळापूर्वी अनिल परब यांनी केलेल्या या घोषणेमुळे एसटी कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. या घडीला एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा दिलासा असला तरीही प्रत्येक वेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या नशिबी विनापगारी काम करण्याची वेळ का येते? 3 महिने हा प्रश्न प्रलंबित ठेवण्याला जबाबदार कोण? राज्य सरकारला पगाराचं गांभीर्य नाहीये का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात आणि याच विषयी या वृत्त मालिकेमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. चर्चेला सुरुवात करण्याआधी पाहूयात चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात अनिल परब, परिवहन मंत्री अनिल परब यांनी नेमकं काय म्हटलंय. आत्ताच त्यांचं 1 महिन्याचं वेतन आणि सणाला त्यांना जे अग्रिम रक्कम मिळते, तर यांची दिवाळी जी सणाची अग्रिम रक्कम घेऊन साजरी होते, तर ह्या 2 गोष्टी मी आत्ताच बैठकीत नक्की केल्या आहे आणि एक अर्ध्या तासात त्यांना 1 महिन्याचं वेतन आणि त्यांचं सणाचे अग्रिम रक्कम या दोन्ही गोष्टी मिळतील. एकंदर साधारण 3 महिन्याचं त्यांचं वेतन बाकी होतं. त्यापैकी अजून 1 महिन्याचं वेतन हे दिवाळीच्या पूर्वी मी त्यांना व्यवस्था करतोय देण्याची. म्हणजे 3 महिन्यापैकी 2 महिन्याचं वेतन त्यांना दिवाळीपूर्वी मिळेल आणि सणाची अग्रिम रक्कम त्यांना मिळेल. एसटीच्या कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळेच संकटात आहेत. राज्य शासनाकडे देखील पैशाची आवक कमी आहे. एसटीची परिस्थिती किती वाईट झाली आहे हे सगळ्या कर्मचारी जाणत आहेत. आपलं दररोजचं उत्पन्न एसटी प्रवासीच नसल्यामुळे आपलं उत्पन्न देखील बंद झालेलं आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय, राज्य शासनाकडनं आम्ही प्रयत्न करतोय की राज्य शासन आपल्या पगाराचा भार उचलेल. किंबहुना आपल्याला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती राज्य शासनाकडे मी सतत मदत मागतोय. थोडा कठीण काळ आहे, परंतु हताश होऊ नका, निराश होऊ नका आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. एसटीसाठी कुठलीही रक्कम थकीत नाही. जी मिळायची होती ती आम्ही घेऊन एसटी कामगारांचे पगारच केलेले आहेत, बाकी कुठेही पैसे वापरलेले नाही. तरी देखील आम्ही राज्य शासनाला प्रस्ताव दिलेला आहे की राज्य शासनाने एसटीचे काही दिवस तरी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार द्यावेत, जेणेकरून पगाराचा एक बोजा कमी झाला तर जे पैसे पगाराला लागतात ते दुसऱ्या मार्गावरती कुठेतरी वापरून जे पैसे आणण्याची जी स्तोत्र आहेत ही वाढवण्यासाठी ते पैसे वापरता येतील. चला बोलूयात याच विषयी. आपण प्रश्न विचारणार आहोत. एसटी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आपल्याबरोबर. संदीप शिंदेजी, सलग 3 दिवस न्यूज 18 लोकमत पगाराचं बोला या वृत्त मालिकेच्या माध्यमातून जा विचारत होतं सरकारला, प्रश्न विचारत होतं की जो एसटी कर्मचारी रात्रंदिवस या कोरोनाच्या परिस्थितीत काम करतोय त्याचा पगार का दिला नाही. अखेर 1 महिन्याचा पगार आणि पुन्हा दिवाळीच्या अगोदर 2ऱ्या महिन्याचा पगार देण्याबद्दलचं परिवहन मंत्र्यांनी म्हटलंय. पण मी काम करतो, मला पगाराबद्दल विचारावंच का लागतंय? खरं आहे तुमचं म्हणणं. सर्वप्रथम तर मी न्यूज 18 लोकमतचे तमाम एसटी कामगारांच्या वतीनं जाहीर असा आभार व्यक्त करतो. कारण 1 महिन्यामध्ये 3 वेळा तुम्ही दिवसभरासाठी चर्चासत्र लावलं. आमच्या एसटीच्या परिवाराच्या छोट्यापासून मोठ्यांपर्यंत वयोवृद्धापर्यंत सगळ्यांची मतं तुम्ही राज्य सरकारपर्यंत पोहोचवलीत आणि त्याबद्दल मी खरोखरच न्यूज 18 लोकमतचं खूप खूप आभार मानतो. परिवहन मंत्री महोदयांची पत्रकार परिषदेच्या संदर्भात मी आत्ताच आपल्याकडून ऐकलं की त्यांनी तातडीनं 1 महिन्याचा पगार आणि अग्रिम देण्याची घोषणा केलेली आहे आणि दिवाळीपूर्वी 2ऱ्या महिन्याचा पगार देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता अग्रिमच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो, एकतर
हे जे काही डिक्लेअर त्यांनी केलं ते आजच्या आंदोलनाचं काही प्रमाणातलं जरी यश असलं तरी त्यावरती आम्ही पूर्णपणे समाधानी नाही. बरोबर. त्याचं कारण असं की अग्रिमला 1 कोट लावलेला आहे खाली, त्यांनी 25,800 बेसिकचं लावलेलं आहे. आणि मग ते बेसिक प्रमाणे आमची मागणी काय होती आणि आमच्या करातली तरतूद काय आहे की आमच्या मान्यताप्राप्त संघटनेबरोबर करारात केलेली तरतूद राज्य सरकारला जो दिवाळीच्या किंवा सण उचल मिळते ती राज्य सरकारप्रमाणे मिळाली पाहिजे. राज्य सरकारचं आता बेसिकची मर्यादा काढलेली आहे आणि 10,000च्या ऐवजी 12,500 रुपये, म्हणजे ते परत आमच्या पगारातून वसूल होतातच, पण किमान ते 12,500 कुठल्याही बेसिकची मर्यादा न लावता लावले तर ते पैसे आम्हाला मिळतील, अन्यथा ते 10-20% लोकांना सुद्धा मिळणार नाहीत. दिवाळीच्या पूर्वी 1 महिन्याचा अजून देतो म्हटलेत, परब साहेबांचे प्रयत्न आहेत, आभार मानेल मी त्यांचे. पण साहेब, माझं तुमच्या माध्यमातून मला एवढंच त्यांना पोचवायचं आहे की राज्य सरकारच्या मदतीला जसे पोलीस होते, जसे डॉक्टर्स होते, तसे ST कर्मचारी होते. जेवढा गौरव पोलिसांचा झाला, जेवढा गौरव डॉक्टरांचा झाला, तेवढा गौरव माझ्या ST कामगारांचा झाला पाहिजे. ही खाकी रात्रींदिवस खाकी झटत होती. तुमचे सगळे मजूर बॉर्डरवरती पोहोचवले, राजस्थानमधून कोट्यातून विद्यार्थी परत आणले, मुंबईमध्ये डॉक्टरांना नर्सेसला वाहण्याचं काम आम्ही केलं. आज सुद्धा लोकल बंद असताना बेस्टच्या मदतीला 1,000 गाड्या 4,000 कर्मचारी काम करतोय. आत्तापर्यंत 78 कर्मचाऱ्यांची आहुती, म्हणजे खरं तर त्यांना कोरोनामुळे 78 जणांना मृत्यू आलेला आहे. त्यांना शहीद सन्मानाने गौरवावं इतक्या चांगल्या प्रतीचं काम त्यांनी केले. पण आज रिटर्न्स काय आहेत? 4च कर्मचाऱ्यांना फक्त त्याचे बेनिफिट्स मिळालेत. म्हणजे आम्ही एवढं सगळं करतोय. STकडं तसं तर गरीब म्हणून बघितलं जातं. आम्ही काय फारसं काय कुणाला त्रास देण्याच्या भानगडीत पडत नाही. बघा ना, एवढं सगळं होऊन काल एक रत्नागिरीमध्ये आत्महत्या घडली, आज एक जळगावमध्ये तरुण पोरं आमची जात आहेत हातातून. आणि मग आत्महत्या झाल्यानंतर हे निर्णय होणार आहेत का? तर दर महिन्याला आम्हाला पगारासाठी राज्य सरकारकडे खरं तर हात पसरायची वेळच येऊ नये. कारण राज्य सरकार सुद्धा म्हणतंय की ही ST महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ST कर्मचारी धावून गेलेला आहे. हा आजपर्यंतचा इतिहास सांगतोय. तुम्ही थोडंसं मागचा आठवा, खिलारीचा भूकंप झाला, ST वाली मदतीला आले, मांढरदेवी काळूबाईची आग लागली, पहिल्या बॉडीज आम्ही वाहिल्या. गेल्या वर्षी मला विचारायचंय, हीच ST जी आहे या सगळ्या कोरोनाच्या कालावधीमध्ये, या कोरोनाच्या सावटात मुंबईकरांच्या मदतीसाठी धावली, मुंबईकरांच्या मदतीसाठी ती रस्त्यावर आहे आज. तीच ST ज्यावेळेस बेस्टच्या पार्किंगमध्ये लागते किंवा त्यांच्या डेपोमध्ये लागते, दुसरीकडे ST कर्मचारी असं बघतोय की दिवाळीचा बोनस जो आहे तो 25,000च्या वरती या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना डिक्लेअर होतोय किंवा जाहीर होतोय. अर्थात शिवसेनेच्याच हाताखालचा उपक्रम आहे हा. आणि आता सरकार देखील पाहिलं तर सरकारमध्ये शिवसेना आहे, परिवहन मंत्री शिवसेनेचे आहेत. म्हणजे दुसरीकडे बेस्टच्या कर्मचाऱ्याला बोनस द्यायचा आणि तेच ST कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं पगाराच्या विषयाला घेऊन. बरं, 1 महिना नाही, 2 महिना नाही, 3 महिने, ही सापत्य वागणूक आहे किंवा ST कर्मचाऱ्याला किंवा ST महामंडळाला गृहीत धरलं जात आहे? असंच होतंय मला वाटतं. कारण आता बेस्टमध्ये 15,500 जाहीर केले, मुंबई महापालिकेला तर आणखी जास्त केलं. आम्ही 15,000 रुपयाची दिवाळी भेट द्या म्हटलं. कोरोना काळात आम्ही कोरोना योद्धे म्हणून काम केलंय, जरा दिवाळी आमची गोडधोड चांगली होईल, परंतु त्याच्यावरती अजून काही निर्णय झालेला नाही. मग ही सापत्नपणाची भावना नाहीतर काय वेगळं काय असू शकतं. आणि म्हणून आता आज चर्चेला कोण राजकीय नेते आहेत मला माहिती नाही आहे, परंतु तिकडं मला राजकारण काय आणण्यापेक्षा मला खरं तर माझ्या कामगारांचं पोट दिसतंय, माझ्या कामगारांच्या मुलांच्या डोळ्यातले अश्रू दिसत आहेत. आज ज्या पद्धतीने तुमच्याच वाहिनीवरती आमच्या मुलांनी सांगितलं की बाबा म्हणतात पगार नाही आला, मला तुला यावेळेस कपडे नाही आणता येणार, तुला मिठाई नाही आणता येणार, किती वाईट वाटतं. काळजाला पिळा पडत होत्या. त्यातच आत्महत्याच्या घटना कानावरती आल्या. बेस्टमध्ये सर्व्हिस करताना आमचा मंगळवेढ्याचा एक वाहक अगदी औषधोपचार नाही म्हणून मेला, त्याच्याबरोबर राहणारा जो कोळी नावाचा होता त्याला सस्पेंड करून टाकलं. म्हणजे अजब नाही चाललाय. तेव्हा आमची विनंती काय आहे की महाराष्ट्र शासनामध्ये या ST महामंडळाचं विलिनीकरण झालं पाहिजे ना, IBN लोकमतनी त्याच्यावर लावून धरलं पाहिजे अजून एकदा आमच्यासाठी. कारण का तर आमच्यावरती मंत्री सरकारचे आहेत, राज्यमंत्री सरकारचे आहेत, सगळं कारभारच आमचं सरकार सांभाळत असेल तर आम्हालाच कशाला असं सावध राहायचे लेकरासारखं ठेवलंय. आणि म्हणून ST महामंडळाचं एकदा काय ते विलिनीकरण करून टाका. परब साहेबांनाही विनंती, माननीय मुख्यमंत्री साहेबांनाही विनंती आमची आहे, ST कर्मचारी जर तुमच्या हाताला प्रत्येक संकटाला येत असेल तर ST कामगारांना प्रत्येक महिन्याला तुमच्याकडं भीक मागायची, तुमच्याविषयी बोलायचं, टीव्हीला बाईट द्यायच्या, आंदोलनं करायची, ही वेळच कशासाठी आमच्यावरती येऊ द्यायची, हाच खरा प्रश्न आहे. परिवहन मंत्र्यांनी आज बोलता बोलता म्हटलं संदीपजी की सगळ्याच जनतेला माहिती किंवा कर्मचाऱ्यांना माहिती आहे STची परिस्थिती हलाखीची आहे, ST तोट्यात चालली आहे. बरं, हे आत्ताच नाही, कोरोनाच्या परिस्थितीत नाही, हे पूर्वीपासून आहे. मला थोडासा भूतकाळाला उजाळा द्यायचा आहे, तो याकरता द्यायचा आहे. गेल्याही वेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते होते शिवसेनेचेच. त्यांनी
नवीन बसचा उपक्रम शिवाईच्या माध्यमातून तिने तो पुढे आणला, त्याच्याबद्दल फार मोठी तक्रार आहे. कारण काही रूटवरच्या लालपरीच्या ज्या फेऱ्या त्या बंद झाल्या. म्हणजे एस टीचं चाक रुतण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. याला नेमकं कोण कारणीभूत आहे? हे निश्चित तुम्ही अगदी योग्य डायग्नोसिस केलंय, त्याचा आजार बरोबर काढलाय. आणि हे माननीय परब साहेबांना हे मी कोल्हापूरला सांगितलेलं आहे, त्यांना मान्यही झालंय, त्यांनी लाल गाडीच्या ऑर्डर्स पण दिल्यात. पण खरा खून झाला असेल ना आमच्या लालपरीचा, तर ते शिवशाही आल्यानंतर एस टीमध्ये बदल असावेत नसावेत का? तर बदल जरूर असले पाहिजेत. एसी गाड्या असल्या पाहिजेत, पण ती एसी गाड्या चालू करताना पहिल्या लाल गाड्या जे खेडेगावातून मुंबईला टच होणारे सगळे लॉंग रूट होते ते प्रथम बंद करण्यात आले. आणि तिथंच खरं एस टीला घरघर लागली. ह्या कोरोनामुळे थोडासा लॉस झाला ना, सगळ्यांचाच झाला. परंतु 4 वर्षात जे काही निर्णय घेतले गेले ते आमच्या लालपरीच्या जीवावरती आले. आणि म्हणून मला कुठलं राजकारण न करता, कुणाला नावं न ठेवता किंवा रावते साहेब टार्गेट न करता मला निश्चितपणे सांगायचं, आणि हे सगळ्यांना पडतंय, नको त्या गोष्टीवरती खर्च झाला. 100 कोटी रुपये आमच्या स्वच्छतेला लागत होते, 450 कोटी रुपयाचं कंत्राट दिलं गेलं त्या कंपनीला. आमचे कपडे 20 कोटी रुपयामध्ये भागत होते, 100 कोटी रुपये ते मॉडेल बिडेल रॅम्पवरती आल्या. आणि आम्हाला त्याच्याशी काय करायचं? आम्हाला चांगला पॉलिस्टरचा PSI सारखा खाकी कपडा असावा, आम्ही रोज बूट पॉलिश करू, रोज स्वच्छ दाढी करू, अगदी एस टीचा कर्मचारी सुद्धा PSI वाटेल अशा प्रकारे. आमच्या मुली तर आता कंडक्टर मुली एवढ्या स्मार्ट आहेत, ग्रॅज्युएट झालेल्या आहेत, आणि त्या मुली अगदी एअर होस्टेस असतात, तशा प्रकारचं काम करतात. फक्त आमच्यात आणि प्रशासनात आणि मंत्री महोदयांच्यात एक सकारात्मकता असणं गरजेचं आहे, आमच्याशी संवाद साधणं गरजेचं. आणि तो 4 वर्ष संवाद कामगारांच्या खाली ग्राउंड रूटला संवादच झाला नाही, तो फक्त वरच्यावर राहिला. आणि मग कामगार विश्वासात घेतल्यामुळे आणि हे जे काही चुकीचे निर्णय घेतले त्यामुळं खरं लालपरीला ही अवस्था अशी आली आहे. दुसरी गोष्ट, अख्ख्या भारतामध्ये कुठलंही तुम्ही एस टीचं महामंडळ घ्या, मी त्या भारत देशाच्या परिवहनच्या त्या फेडरेशनवरती मी काम करतो, कुठलीच बस वाहतूक, कुठलीच पॅसेंजरची वाहतूक ही फायद्यात येत नसती. हा सेवा उद्योग आहे, आपण सेवा देतोय जनतेला, आणि म्हणून सेवा उद्योगात नफ्या तोट्याचा विचार करायचाच नसतो. तेव्हा हे आम्हाला काही द्यायचं असेल ना, संदीपजी, आता आपण बाहेरच्या राज्यातल्या परिवहन सेवेबद्दल देखील बोलत होता, जरा सांगा ना. म्हणजे आपलं एकमेव असं राज्य आहे का की जिथं लालपरी म्हणजे गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एस टी या अंतर्गत खरं तर तिथपर्यंत लालपरी पोहोचते, तिथून प्रवाशांना घेते, विद्यार्थ्यांना घेते, शाळेपर्यंत नेते, इच्छित ठिकाणी घेऊन जाते. आता तर दिवाळीमध्ये भाऊबीजेला देखील बहीण आपल्या भावाला भेटायला जाणार आहे किंवा भाऊ आपल्या बहिणीला भेटायला येणार आहे. या सगळ्या सेवेमध्ये एकमेव आपल्या राज्यातलीच सेवा खरं तर तोट्यात आहे का? इतर राज्यातल्या सेवा या उत्तम पद्धतीने चालतात का? भारतामध्ये कुठलीही परिवहन संस्था फायद्यामध्ये नाही, हे मी अतिशय जबाबदारीने विधान करतो आहे. तिथल्या आता केरळच्या राज्य सरकारने या कोविडमध्ये तिथल्या पगारासाठी मदत केलेली आहे. आंध्र प्रदेशचं एवढं सुंदर परिवहन महामंडळ आहे, पण तिथल्या त्या सरकारनं काय केलं तर एस टीचे कर्मचारी ज्यांचं महामंडळ होतं त्या महामंडळाला राज्य शासनात विलीन करून घेतलं. आज एवढ्या सुंदर गाड्या त्यांच्या चालतात, एवढी फ्रिक्वेन्सी चांगली आहे, कारण राज्य सरकारचा संपूर्ण होल्ड त्यांच्यावरती आहे. आणि म्हणून आंध्र प्रदेशचं महामंडळ आता देशात 1 नंबरचं झालेलं आहे. तसं तर एस टीच्या आपल्या महाराष्ट्राची एस टीला आशिया खंडातली सगळ्यात 1 नंबरची वाहतूक व्यवस्था म्हणून आपल्याकडं पाहिलं जातं. पण तिला घरघर लागली का कोणाची दृष्ट लागली ते काय कळायला मार्ग नाही. पण त्याच्यावरती एस टीला खरं तर वरवरच्या नव्हे तर खोलवरच्या उपायांची गरज आहे. बरं, खाजगी वाहतूक व्यवस्था जी आहे त्याला कुठेतरी थांबवण्याची गरज होती, त्याबद्दलही वारंवार आपल्या संघटनांकडनं खरं तर मागणी करण्यात आली. आज खरं ज्या पद्धतीने खाजगी वाहतूक व्यवस्थेतला व्यक्ती एस टी डेपोच्या बाहेर मुंबई पुणे चला गाडीत बसा अशी आवाज देताना दिसतो, तशीच वेळ खरं तर आपल्या कंडक्टरवर देखील आलेली आहे. या सगळ्या परिस्थितीला देखील आत्तापर्यंतची सरकार जबाबदार आहेत का? निश्चितपणे, कारण 2002 साली औरंगाबाद खंडपीठाचा निकाल लागला. त्या खंडपीठाने असे स्पष्ट आदेश दिले की नो पार्किंग झोनची तुम्ही अंमलबजावणी करा. टप्पे वाहतुकीचं लायसन्स फक्त आमच्याकडे आहे, ते टप्पे वाहतूक दुसरे लक्झरीवाले करायला लागले. आपल्या खाजगी एजंटचे ऑफिसेस आमच्या एस टीच्या आवाराच्या अगदी जवळपास व्हायला लागली. आणि तिथून त्याच्यावरती जे नियंत्रण आणणं आवश्यक होतं परिवहन खात्यानं, ते काय परिवहन खात्याने नियंत्रण आणलं नाही. आणि एस टीनंच बघ मुंबईचे ॲडव्होकेट माने साहेबांनी मुंबईमध्ये त्याच्यावरती एक रीट केला होता आणि हायकोर्टाने अक्षरशः फटकारलं होतं की तुम्हाला जर औरंगाबादच्या खंडपीठाने निकाल दिला असताना सुद्धा नो पार्किंग झोनची अंमलबजावणी का होत नाही, तुमच्या बसस्टँडमधून प्रवासी का पळवून नेले जातात.
तेव्हा तुम्ही एक दिवशी हे एस टी स्थानक विकणार आहात का, असं माननीय हायकोर्टाने फटकारलं होतं. त्याचं कारणच हे आहे की राज्य सरकारनं जे खाजगी अवैध वाहतुकीवर बंदी आणणं आवश्यक होतं, किंबहुना जे गाडी आमच्या हाताला धरून घेऊन जातात 2 पॉईंट खरं त्यांना करता येत नाही. एकदा मुंबईवरून गाडी निघाली की ती औरंगाबादला खाली झाली पाहिजे, पण 100 ठिकाणी ते प्रवासी घेतात. ते फक्त लायसन्स, ते आमच्याकडे परवाना आहे, एस टीकडे टप्पे वाहतुकीचा परवाना आहे. मात्र सर्रासपणे एकेका लायसन्सवर 4-4 लक्झरी धावत होत्या. हे रावते साहेबांच्या काळातच उघडकीस आलेलं आहे. तेव्हा याच्यामुळेच खऱ्या अर्थानं फार मोठं नुकसान आमचं होतंय. दिवसाला तुम्ही जे 20 मुद्दे कोटी मांडतायत रुपये ना ते त्याच्यामुळे धक्कादायक जातात. आहे. हे एसटी त्यामुळे महामंडळाने आज अपील परिवहन केलेलं आहे. मंत्र्यांनी खरं म्हणू नये की एसटीची परिस्थिती हालाकीची आहे, हे सगळं कर्मचाऱ्यांना माहिती आहे. खरं तर या सगळ्या परिस्थितीला म्हणजे जे मुद्दे तुम्ही मांडले याला खुद्द आतापर्यंतची सरकार आणि त्या सरकारांमध्ये काम करणारे परिवहन मंत्री जबाबदार आहे. कारण समोर होणारी खाजगी वाहतूक होती, एसटी वाहतुकीचे एसटीतले प्रवासी जे आहेत ते दुसऱ्या खाजगी याच्यामध्ये व्यवस्थेमध्ये प्रवास करताना दिसत होते. हायकोर्टाने सांगून सुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. मला प्रवीण दरेकर यांच्याकडे जायचं आहे. प्रवीण दरेकर, आज जी घोषणा करावी लागली अनिल परब यांना, खरं तर न्यूज 18 लोकमतने 3 दिवस याबद्दलची वृत्तमालिका लावून धरलेली होती. आपण देखील वेळोवेळी आमच्या माध्यमातून आश्वासन देत होतात की आपण त्यांच्याशी बोलाल, चर्चा कराल. पण आज त्यांना घोषणा करावी लागली. जी घोषणा झाली त्यावरती आपण समाधानी आहात का? नाही, आता ही तात्पुरती मलमपट्टी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा दीर्घकालीन प्रश्न सुटणार नाही. मी सर्वप्रथम IBN लोकमतचं मनापासून अभिनंदन करतो की सातत्याने 3 दिवस हा विषय लावल्यामुळं सरकारवर दबाव त्या ठिकाणी येऊ शकला आणि आज सरकारला 1 महिन्याचा का होईना पगार घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. या निमित्तानं एसटीच्या ओव्हरऑल व्यवस्थेविषयी सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसं पाहिलं तर एसटी महामंडळ हे सर्वात फायद्याचं होऊ शकतं, परंतु ज्या पद्धतीनं कुठलीही सरकार असो, एसटी या खात्याला जे महत्व द्यायला पाहिजे होतं, ज्या बारकाईनं त्या खात्यामधले दोष दुरुस्त्या करणं आवश्यक होतं आणि तिला एक कमर्शियल स्वरूप देत एसटीचा पसारा वाढवत नफ्यात आणण्याची आवश्यकता होती. दुर्दैवानं ते झालं नाही. एसटीला दुय्यम वागणूक एक शासनाचं एक खातं म्हणून सातत्यानं दिली गेली. आज आपण बघाल की मी 100% सांगतो की एसटी नफ्यात येऊ शकते, परंतु जो नफ्यात आणण्यासाठी त्या एसटी व्यवस्थेला स्ट्रेंथन करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये शासनाने काही पैसे इन्व्हेस्टमेंट म्हणून घालण्याची आवश्यकता आहे आणि एसटीच्या नफ्यातनं एसटी तर सुखकारक कर्मचाऱ्यांसाठी प्रवाशांसाठी होईल, शासनालाही इन्कम या एसटीच्या माध्यमातून मिळू शकतो. परंतु दुर्दैवानं तात्पुरत्या मलमपट्ट्या लावण्याचं काम या ठिकाणी जेव्हा जेव्हा एसटी अडचणीत आले त्यावेळेला सरकारनं प्रयत्न केलेले आहेत. बरं, मला त्याचबद्दल खरं तर पुढे जाऊन चर्चा करायची आहे. नवीन सरकार आलं की मंत्री महोदयांच्या बंगल्याकरता त्यांना जी की नवीन वाहनं लागतात त्याच्यासाठी खर्च करण्यासाठी सरकारकडे कोट्यवधी रुपये आहेत. मात्र एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत. आणि आता आम्ही बँकेकडे कर्जाची मागणी केलेली आहे आणि ते देखील लवकरात लवकर उपलब्ध होईल, आम्ही दुसराही पगार करू, असं खुद्द परिवहन मंत्री सांगताना दिसत आहेत. नेमकं चाललंय काय, हा प्रश्न पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित होतोय. अधिक आपण चर्चा करणार आहोत. मी खरं बोलणार आहे एसटी वर्कर्स महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे सरचिटणीस मुकेश तिगुटे यांच्याशी, पण ब्रेक नंतर घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. थोडा कठीण काळ आहे, परंतु हताश होऊ नका, निराश होऊ नका आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. त्यांना 1 महिन्याचं वेतन आणि त्यांचं सणाचे अग्रिम रक्कम या दोन्ही गोष्टी मिळतील. त्यापैकी अजून 1 महिन्याचं वेतन हे दिवाळीच्या पूर्वी मी त्यांना व्यवस्था करतोय देण्याची. चाक्का वृत्त या विशेष वृत्त मालिकेमध्ये पुन्हा एकदा ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं स्वागत. 3 दिवस न्यूज 18 लोकमतने पगाराचा बोला हा प्रश्न विचारत राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांचे जे हाल होत आहेत, ज्या पद्धतीने त्या 3 महिन्याचे पगार मिळालेले नव्हते याबद्दलचा जाब विचारला, प्रश्न आम्ही मांडले, त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती आम्ही मांडली आणि आज अखेर परिवहन मंत्र्यांना 1 महिन्याचा पगार
सणाची अग्रिम रक्कम आणि त्याचबरोबर दिवाळीच्या अगोदर आणखीन 1 महिन्याचा पगार देण्याबद्दलची त्यांनी घोषणा केली आहे. पण एवढी सगळी घोषणा करून एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटत नाही आहेत. एस टीचे हाल आणि त्याची परिस्थिती अजूनही कायम आहे. म्हणून आम्ही याबद्दलची चर्चा करतोय. इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगुटे आपल्याबरोबर आहेत. मुकेश तिगुटेजी, जरा व्यावहारिक विचार आपण करूयात. 1 महिन्याचा पगार, सणाची अग्रिम रक्कम आणि दिवाळीच्या अगोदर, म्हणजे आपण असं गृहीत धरू किंवा आपण अपेक्षा करूयात की धनत्रयोदशीच्या अगोदर 1 महिन्याचा पगार मिळेल. पण हे सगळं देण्यातच जाणार आहे. कारण घरात किराणा नाही म्हणून उधारीत किराणा घेतला, काही कर्जाचे हप्ते असतील, हे देण्यातच सगळं संपून जाणार आहे. म्हणजेच काय, तर दिवाळीसाठी काहीच उरत नाही. मुकेश तिगुटे. हा सर, बरोबर बोलले सर आपण हा. की एसटी कर्मचाऱ्यांना माननीय परिवहन मंत्री महोदयांनी एक महिन्याचं वेतन देण्याचं आता नुकतंच जाहीर केलेलं आहे. दिवाळीपूर्वी 1 महिन्याचं वेतन देण्याचंही सांगितलेलं आहे. परंतु 1 महिन्याच्या वेतनामध्ये आणि नंतरच्या 1 महिन्याच्या वेतनात म्हणजे 2 महिन्याच्या वेतनामध्ये कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी करणं शक्य नाही. बरोबर. याचं कारण आपल्याला आपण गेल्या 3 मालिकांमधून एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा, कथा, त्यांचे प्रश्न मांडल्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो. आणि विशेषतः आज एसटी कर्मचारी ज्या विवंचनेमध्ये काम करतोय, ही परिस्थिती असताना सुद्धा आणि याबाबतची माहिती सरकारला असताना सुद्धा 2 महिन्याचं वेतन देणं आणि तेवढ्यावर सानुग्रह अनुदान हा काही सगळ्यांना मिळणार नाहीये. त्यामुळे ही कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं साजरी होऊ शकणार नाही. किंबहुना ही दिवाळी अंधारातच साजरी करावी लागणार आहे. परंतु मी आपल्याला एक विशेष बाब लक्षात आणून देऊ इच्छितो की द ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऍक्ट 1950 या कायद्याखाली देशातील स्थापन झालेल्या सगळ्या एसटी महामंडळाच्या जर विचाराचं जर अवलोकन केलं गेलं तर आपल्या बाजूचं तेलंगणा राज्य असेल, आंध्र असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, हिमाचल असेल, उत्तर प्रदेश असेल, सगळ्या राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता तिथल्या राज्य सरकारने अर्थसहाय्य केलेलं आहे. परंतु आज कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा 1ही रुपयाची आर्थिक मदत एसटी महामंडळाला राज्य सरकारने केलेली नाही. किंबहुना एसटी आज जर देशातल्या सगळ्या एसटी कर्मचारी, राज्यातले कर्मचारी या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा जर अवलोकन केलं गेलं, अभ्यास केला गेला तर सगळ्यात कमी वेतन हे महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आहे. माझे मित्र संदीपजी शिंदेंनी आता सांगितलं की आजच्या आंदोलनाला यश आल्यामुळं 1 महिन्याचं तरी वेतन मिळालेलं आहे. परंतु लाजीरवाणी बाब ही आहे की एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन अत्यंत कमी होण्याला जबाबदार मान्यताप्राप्त कामगार संघटना आहे. मुकेशजी, आणि आज ज्या पद्धतीनं आज एका एसटी कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला, प्राण गमावला, आत्महत्या केली, त्यामध्ये सुद्धा त्याच्या सुसाईड नोट मध्ये लिहिलेलं आहे की एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांचे कमी पगार आणि परिस्थिती आणि 3 महिन्यापासून वेतन झालं नसल्या कारणानं त्यांनी आत्महत्या केली आहे. म्हणजे कुठेतरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन कमी होण्याला या मान्यताप्राप्त संघटनेनं काही केलं नाही. त्यांच्या नाकर्तेपणामुळे आज एसटी कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी पगार मिळत आहे. अशी परिस्थिती असताना सुद्धा केवळ आमच्यामुळे यश संदीपजी, शेवटी हे मिळालं सगळे कर्मचारी म्हणजे एक परिवार आहे. भले त्या परिवारामध्ये आपण असं म्हणूयात की वेगवेगळ्या संघटना असल्या तरी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे. मुकेश तिगुटे जे म्हणतायत कितपत खरं आहे? मला खरंच मुकेश तिगोटेंच्या ह्या वक्तव्याचं मला हसायला येतंय, कारण माझं त्यांनी कदाचित व्यवस्थितपणे ऐकलं नाही. मी स्टार्टलाच सांगितलं की आम्ही या निर्णयावरती अजिबात समाधानी नाही आहोत. काहीसं यश आलं त्याचं कारण की तुम्ही 3 दिवस लगातार लावलं आणि आज त्यांना डिक्लेअर करायला भाग पाडलं, हा विषय त्यातला होता. दुसरी गोष्ट माझं म्हणणं आहे की जे तिगोटे ज्या पक्षाच्या युनियनचं काम करतात त्याच पक्षाची युनियन, तेच सरकार अनेक वर्ष सत्तेवरती बसलेलं आहेत. त्यांचे अध्यक्ष आमदार होते जयप्रकाश छाजेड साहेब. मग ते आमदार असताना सभागृहामध्ये असताना एसटी कामगार नाराज राहिला मान्यताप्राप्त संघटनेच्या नाकर्तेपणामुळे म्हणणं हे कितपत योग्य आहे मुकेशजी? दुसरी गोष्ट आजचा तर तो विषयच नाहीये. खरं तर एसटी कामगार का असमाधानी आहे की आम्ही आमच्यातच पाय वडावडी जर केली तर कसं होईल?
आणि आजचा अशा तो विषयच परिस्थितीमध्ये नाहीये. आपण आजचा बोलणं विषय आणि यश हा आलं वेगळ्या म्हणणं प्लॅटफॉर्मवर हे होऊ अत्यंत शकतो. चुकीचं आहे. यांचे आज- अध्यक्ष आज- आमदार आज- असताना मग आज- सभागृहामध्ये काही आमदार भुईमुगाच्या शेंगा असताना खात होते का? काँग्रेस पक्षाचं हा विषय सरकार विचारला तर असतं, त्यांना किती तरी राग येईल. काँग्रेस तेव्हा माझं पक्षाच्या म्हणणं आहे की सरकारच्या एकत्रितरित्या विरोधामध्ये एसटी सुद्धा कामगारांसाठी एकत्रित लढाईची भूमिका वेळ आज घेऊन आलेली आहे. कामगारांचं न्याय मान्यता हक्क प्राप्त जपण्याचं संघटनेची काम सातत्याने केलेलं किती आहे. योग्यता आणि किती अकर्तेपणा ते एक वेगळ्या व्यासपीठावरती होऊ शकतं, परंतु आज मी त्याला संदीप एसटी जी मुकेशजी, कामगार भरडला गेलेला आहे. मला असं वाटतं हे राजकारण प्रश्न मांडण्याची राजकारणाच्या आताची ठिकाणी वेळ राहील. नाहीये. परंतु आताची आज वेळ ही आहे एकत्रित लढायची वेळ आली की 2 महिन्याचा पगार आणि एक अग्रिम रक्कम देऊन सुद्धा ही दिवाळी जी आहे एसटी कामगारांच्या घरात साजरी होऊ शकत नाहीये. 78 भाऊबंद आपण एसटी महामंडळातले या कोरोनाच्या परिस्थितीत गमावलेले आहेत. एकीकडे बेसला जर बोनस मिळू शकतो तो एसटी कर्मचाऱ्याला तो वेळेवर मिळालेला नाही. हे सगळे प्रश्न आहेत. मला असं वाटतं आपले जे काही आता ह्या तक्रारी असतील ते एकत्र बसून खरं तर आपण याबद्दल चर्चा करा. मला प्रवीण दरेकर यांच्याकडे जायचं आहे. प्रवीण दरेकरजी, समन्वय, संवाद असे वेगवेगळे मुद्दे या सगळ्याच्यातनं पुढे येताना दिसत आहेत. मला आत्तापर्यंतच्या एसटीच्या एकूणच परिस्थितीला घेऊन विचारायचं आहे. थोड्या वेळापूर्वी संदीपजी असं म्हणाले की खाजगी वाहतुकीला घेऊन ज्यावेळेस हा मुद्दा जो होता तो हायकोर्टात गेलेला होता तेव्हा हायकोर्टाने प्रश्न विचारला होता परिवहन मंत्र्यांना, एसटी महामंडळाला की एसटी आपण काय विकायला काढली आहे का. मध्यंतरीच्या काळात न्यूज 18 लोकमतने हा देखील मुद्दा लावून धरला की डेपो गहाण ठेवायचे आणि कर्ज उचलायचं असा विचार परिवहन मंत्री करतायत. याचा अर्थ काय काढायचा? नाही, याला मी त्याच वेळेला विरोध केला होता आणि मी सांगितलं होतं की यामागे तर एसटीचं खाजगीकरण करण्याचा डाव तर नाही ना. कारण तुम्ही एसटीच्या प्रॉपर्टी घाण ठेवणार म्हणजे उद्या त्याच्या ठिकाणी कर्जबाजारी एसटी झाली की कोणाच्या तरी खाजगी एखाद्याच्या माणसाच्या इंडस्ट्रियलिस्टच्या गळ्यात मारायचं अशा प्रकारचा आरोप सुद्धा त्यावेळेला मी केला होता. आता माझं असं म्हणणं आहे की आज हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि आपण याला खूप महत्व दिलेलं आहे. माझी या ठिकाणी युनियनच्या नेत्यांनाही त्या ठिकाणी विनंती राहील, कारण मी सुद्धा एका एसटी कंडक्टरचा मुलगा आहे आणि त्यामुळे एसटी कंडक्टर, ड्रायव्हर, कर्मचारी यांच्या व्यथा मी जवळून घरात अनुभवलेल्या आहेत, कारण ते वातावरण माझ्या घरात होतं. तुम्ही आता मान्यता प्राप्त युनियन की मान्यता प्राप्त नसलेली युनियन, हा वादाची ही वेळ नाहीये. वादाची वेळ तुमच्या युनियनच्या प्लॅटफॉर्मवर करा. आज खरा मुद्दा एक आहे की जो आपल्या त्या मनोज चौधरी नावाच्या एसटी कंडक्टरनी सांगितला आपल्या आत्महत्येच्या चिठ्ठीत की त्या ठिकाणी कमी पगार आणि अनियमितता आणि त्या ठिकाणी ठाकरे सरकारनं ज्या पद्धतीनं या ठिकाणी दुर्लक्ष झालं त्याच्यामुळे मराठी माणसांचं सरकार असणार अशी हताश भावना होती आणि याच्यामुळे पगार कमी आहेत. होय, पगार वाढले पाहिजेत. आपण बघाल की आज मी माथाडी कामगारांचा सन्मान करत सांगतो, आज 50-50, 60-60 हजार आमचे ते बांधव त्या ठिकाणी मेहनत करून घेत असतात. तशाच पद्धतीची मेहनत किंबहुना त्याही पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे आजार उरावर घेऊन रात्रंदिवस त्या ठिकाणी ड्रायव्हिंग करणारा ड्रायव्हर असेल, कंडक्टर असेल किंवा स्टाफ जो असेल डेपोतला, ते मेहनत घेत असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या श्रमाचं मोल जेवढं व्हायला पाहिजे दुर्दैवानं हे होताना दिसत नाही. ही वस्तुस्थिती युनियननी मान्य करायला पाहिजे, सरकारने मान्य करायला पाहिजे, आम्ही सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांना पगार माफक आणि व्यवस्थित मिळाला पाहिजे याविषयी साऱ्यांचं एकमत होत सर्व राजकीय पक्षांचा सपोर्ट घेत सरकारला त्यांचा वाजवी पगार देण्याबाबत या ठिकाणी भूमिका घ्यावी लागेल. दुसरा महत्वाचा या ठिकाणी मुद्दा की आज या चर्चेच्या अनुषंगाने दीर्घकालीन मी मगाशी बोललो त्या उपाययोजनांची आवश्यकता आहे. आजही मी अत्यंत खात्रीनं सांगतो 100% असणाऱ्या परिस्थितीत सुद्धा एसटीला नफ्यात आणलं जाऊ शकतं. फक्त प्रोफेशनल पद्धतीनं जे जे काही लुपहोल्स आहेत, आज आपण बघाल भंगार जो एसटीचा असतो करोडो रुपयाचा भंगार असतो, कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही, मातीच्या भावानं भंगार विकला जातो. रूटच्या बाबतीत त्या ठिकाणी प्रॉपर अभ्यास नाही, नियोजन नाही आणि मग जर डेपो आपण घाण ठेवताय, डेपोमध्ये पेट्रोल पंप आणताय, याला एसटी म्हणून त्या ठिकाणी घाण न राहता त्या ठिकाणी सरकार म्हणून या सगळ्या व्यवस्था जर व्यावसायिक दृष्टीने स्ट्रेंथन केल्या तर मला वाटतं त्या ठिकाणी एसटी नफ्यात येईल. कुणाचंही कर्ज काढायची आवश्यकता
एसटीला त्या ठिकाणी भासणार पडणार नाही. एवढं हे फार potential प्रॅक्टिकल या उपाय आहेत ठिकाणी- ज्याचं खरं अंमलबजावणी त्याची झाली पाहिजे. आपल्याला आणखीन बोलायचं प्रवीण दरेकरजी. ब्रेक नंतर मी दोन्ही कामगार संघटनांच्या नेत्यांकडे जाणार आहे. माझे काही सोयी सुविधांच्या मुद्द्याला घेऊन, एसटी कर्मचाऱ्यांच्या सोयी सुविधांच्या मुद्द्याला घेऊन त्यांना प्रश्न असणार आहेत. वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा या वृत्तमालिकेत आपलं सगळ्यांचं स्वागत. चाक का रुततंय? कारण हा प्रश्न अजूनही न्यूज 18 लोकमत विचारत आहे. याचं कारण असं, सलग 3 दिवस आम्ही दिवसभर पगाराचं बोला या विषयाला घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना जो 3 महिन्याचा पगार झालेला नव्हता याबद्दलचा सवाल राज्य सरकारला विचारला. त्यांच्या कुटुंबाचे हाल आम्ही या ठिकाणी समोर आणलेले आहेत. आणि याचबद्दल आज परिवहन मंत्र्यांना 1 महिन्याचा पगार, त्याचबरोबर दिवाळीची अग्रिम रक्कम आणि दिवाळीपूर्वी आणखीन 1 महिन्याचा पगार देण्याबद्दलची घोषणा करावी लागली आहे. दरम्यान याचबद्दल आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. बघूयात त्यांनी काय म्हटलं. आपल्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब जी आहेत. आपण त्यांच्याशी थेट या संदर्भात बोलणार आहोत. परब साहेब, एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यभर आक्रोश आंदोलन सुरू आहे. 2 कर्मचाऱ्यांनी तर आत्महत्या देखील केलेली आहे. त्यांचं थकीत वेतन कधी देणार त्यांना, हाच मुख्य प्रश्न आहे. कारण वेतन न मिळाल्यामुळे त्यांची दिवाळी देखील अंधारात जाण्याचा प्रश्न आहे. आता कर्मचारी आत्महत्या देखील करू लागलेले, गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मी याच्या बाबतीमध्ये शनिवारपासून बैठका घेऊन त्याच्यापूर्वी देखील सांगितलं होतं की एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पैसे देण्यासाठी मी राज्य शासनाकडे देखील प्रयत्नशील आहे. बँकांकडे देखील कर्ज मागितलेलं आहे. आज मी वेगवेगळ्या ठिकाणाहून पैशाची व्यवस्था करून त्यांचं जे 3 महिन्याचं जे वेतन थकीत आहे त्यापैकी 1 महिन्याचं वेतन आजच्याच ताबडतोब देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर दिवाळीसाठी त्यांना सणाची जी उचल दिली जाते ती उचल देखील देण्यासाठी मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत, आदेश दिलेले आहेत. आणखीन 1 महिन्याचं वेतन जे अजून त्यांचं राहिलंय ते मी त्यांचं वेतन दिवाळीच्या पूर्वी त्यांना देतोय. म्हणजे 3 महिन्यापैकी 2 महिन्याचं वेतन त्यांना दिवाळीच्या पूर्वी मिळून जाईल. 2 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. हा आजचा जो मी निर्णय घेतलेला आहे तो निर्णय जर आधी घेतला असता तर त्यांचा जीव वाचवता आला असता. पैशाची व्यवस्था करावी लागते. पैसे हातात नसताना आजही देखील पैसे मी वेगवेगळ्या ठिकाणाहून त्याची व्यवस्था केलेली आहे. बँकांकडे तुम्हाला माहिती आहे कर्ज मागताना खूप प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. राज्य शासनाकडे देखील पैसे आणताना आज राज्य शासनाची देखील परिस्थिती बिकट आहे. मी फक्त एवढंच सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की प्रसंग जरी कठीण असला तरी आपण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. बँकांकडे खरं तर कर्ज मागावं लागतंय. बँकांची कर्ज देण्याची प्रक्रिया फार जटिल असते. असं असलं तरी परिवहन मंत्रीजी, सर्वसामान्य माणसाचा, एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा सवाल आहे की आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये IAS IPS अधिकाऱ्यांचे पगार थांबवले का? इतर विभागातल्या कर्मचाऱ्यांचे पगार थांबवले का? काही विभागात तर बोनस देखील देण्यात आला. मग त्याचं काय? आमचेच का पगार 3 महिन्याचे थांबवण्यात आले, जेव्हा की आम्ही या सगळ्या परिस्थितीत रात्रंदिवस काम करतोय? साहजिक आहे, हा प्रश्न विचारला जाणार आहे आणि याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणखीन बोलणार आहोत, पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. थोडा कठीण काळ आहे, परंतु हताश होऊ नका, निराश होऊ नका आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. त्यांना 1 महिन्याचं वेतन आणि त्यांचं सणाचे अग्रिम रक्कम या दोन्ही गोष्टी मिळतील. त्यापैकी अजून 1 महिन्याचं वेतन हे दिवाळीच्या पूर्वी मी त्यांना व्यवस्था करतोय देण्याची. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा या वृत्तमालिकेतल्या चर्चेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. माझ्याकडे शेवटचे 3 मिनिटं उरलेले आहेत. तिघांनाही 1-1 मिनिटं. सुरुवात प्रवीण दरेकर यांच्यापासून. प्रवीण दरेकरजी. नाही, माझं असं म्हणणं आहे, आता तात्पुरती मलमपट्टी लावलेत आणि केवळ भावनिक आवाहन करून चालणार नाही आणि एक पगाराची काय भीक दिल्यासारखं त्या ठिकाणी कर्मचारी समाधान होणार नाही. आता तात्काळ, आणि अनिल परब यांनी वस्तुस्थिती पण सांगितली की पैसे नाहीयेत. आताच मी इकडून तिकडून कुठून तरी केलेत. जे कर्जाची प्रक्रिया पूर्ण केली नाही, नीटपणे नियोजन केलेलं नाही, यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय एसटी कर्मचाऱ्याचं होणार आहे आणि एसटीचं त्याचं नकळत त्यांनी या ठिकाणी त्यांच्या वक्तव्यातनं चित्र स्पष्ट झालेलं आहे. म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी विनंती राहील किंवा अनिल परब साहेबांनी मुख्यमंत्र्यांबरोबर बोलून एक त्या सगळ्या एसटीला प्रशासनामध्ये सरकारी सेवेत सामावून घ्यावं किंवा त्यांना त्यांच्याकडे 5-10 हजार कोटी रुपये त्या ठिकाणी एकदा तात्काळ कर्ज त्या ठिकाणी सरकारने घेऊन त्यांना द्यावं. बरोबर. आणि त्यांचं स्त्रोत वाढवून
त्या ठिकाणी नफ्यात कशी येईल आणि संदीपजी. यांना वाजवी पगार जगण्या एवढा माणूस म्हणून कसा बरोबर मिळेल? हे याची उपाय करायला हवेत असं आपल्याला वाटतं. उपाययोजना- थोडक्यात संदीपजी. नाही, ते उपाय दरेकर साहेबांनी सांगितले ते जरी असलं तरी एसटीला कायमस्वरूपी राष्ट्रीयत्व अबाधित राहिलं पाहिजे आणि म्हणून एसटीचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये झालं पाहिजे, हा फायनल उपाय. आणि आज जे डिक्लेअर केलंय ते आमच्याकडे कटिंग फार असतात, डावी बाजू पेमेंट स्लिपची फार वाईट असते, म्हणून ऑगस्ट महिना 31 दिवसाचा कंप्लीट पगार, LDP कामाला नाही, गाड्या मिळाल्या नाही आणि म्हणून ते कटिंग फार होत असतं. म्हणून 31 दिवसाचा ऑगस्ट महिन्याचा आणि 30 दिवसाचा सप्टेंबर महिन्याचा संपूर्ण पगार, म्हणजे 2 महिने दिवाळीपूर्वी देत असाल तर 61 दिवसाचा कंप्लीट पगार हा दिला पाहिजे. दिवाळीची भेट आम्हाला दिली पाहिजे आणि हा सानुग्रह अनुदान जे म्हणतात साहेब, ते सानुग्रह अनुदान राज्य सरकारप्रमाणे बेसिकची मर्यादा न ठेवता दिलं पाहिजे. एवढेच 2 मिनिटांमध्ये मला सांगायचं होतं. मुकेशजी थोडक्यात. मुकेश तिकोटे. तर आपण बघितलंय चर्चेतनं महत्त्वाचे मुद्दे समोर आले. बरं, या सगळ्या परिस्थितीत या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची एक सर्वसामान्य भावना अशी आहे की आम्हाला बाकी काही माहीत नाही आहे, आम्हाला एवढंच माहिती आहे की आमच्या घरातला कर्तापुरुष जो आहे तो हे कुटुंब जगवण्यासाठी, टिकवण्यासाठी, पुढे नेण्यासाठी काम करतो, म्हणून आमच्या हक्काचा पगार जो आहे तो आम्हाला वेळेवर द्या. तुमच्या इतर ज्या काही समस्या असतील त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. आम्ही काम करतो तर कामाचा पगार हा मिळालाच पाहिजे आणि तो तारखेलाच मिळाला पाहिजे. तरच आमचे हे सण साजरे होऊ शकणार आहेत, तरच आमचे कुटुंब पुढे जाऊ शकणार आहे. आणि न्यूज 18 लोकमत या मुद्द्याला घेऊन कायम यापुढेही अशाच पद्धतीने वृत्तमालिका जोपर्यंत याला यश येत नाही, त्यांच्या समस्या सुटत नाहीत, त्या आम्ही लावून धरणार आहोत. यानंतर इथे समोर पहा फक्त न्यूज 18 लोकमत. थोडा कठीण काळ आहे, परंतु हताश होऊ नका, निराश होऊ नका आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. त्यांना 1 महिन्याचं वेतन आणि त्यांचं सणाचे अग्रिम रक्कम या दोन्ही गोष्टी मिळतील. त्यापैकी अजून 1 महिन्याचं वेतन हे दिवाळीच्या पूर्वी मी त्यांना व्यवस्था करतोय देण्याची.